मागच्या शॉर्टमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं, की काही अशी मुलं असतात ज्यांना शिकवलेलं पटकन कळत नाही किंवा त्यांना खूप वेळा प्रयत्न केल्यानंतर एखादी गोष्ट आहे ती समजते. पण तशा मुलांमध्ये आणि काही मुलं अशी सुद्धा असतात, का जी खूप हुशार असतात. फक्त त्यांचा जो आळसपणा आहे ना, तो त्यांना भोवतो. त्यांना अभ्यास करायला खूप कंटाळा येतो. तर अशी मुलं जी आहे ना, ती तुम्ही ओळखण्याचा प्रयत्न करा. आणि जेवढ्या लहान वयामध्ये म्हणजे जेवढं त्यांचं स्टँडर्ड म्हणजे जेवढं ते कमी इयत्तेमध्ये आहेत, जसे की आता प्रायमरीला वगैरे असतील, तर तेव्हापासूनच त्यांच्याकडून जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने अभ्यास करून घेण्याचा प्रयत्न करा. कारण मी असंही पाहिलेलं आहे, की काही जी मुलं आहेत ती खरोखर चांगली अभ्यास करणारी असतात. आई-वडिलांच्या इग्नोरन्समुळे म्हणा किंवा ती मुलं स्वतः अभ्यास करण्यासाठी कंटाळा करतात. त्यामुळे काय होतं जेव्हा ती हायर स्टँडर्डला येतात, तेव्हा अभ्यासामध्ये कुठेतरी मागे पडतात आणि तिथे जेव्हा त्यांना रिअलाईज होते किंवा त्यांना पुश मिळतो, तेव्हा ते करण्याचा प्रयत्न करतात आणि हळू ते चांगलं करतात सुद्धा. याचा अर्थ का त्या मुलांमध्ये ग्रास्पिंग एबिलिटी कमी आहे म्हणून नाही, तर त्यांच्या आळसपणामुळे ती मुलं जी आहेत, ती अभ्यासामध्ये मागे राहिलेली आहेत. म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल, की तुमची मुलं अभ्यासामध्ये हुशार आहेत, त्यांनी जर अभ्यास केला तर ते चांगलं स्कोर करू शकतात. तर अशा वेळेस मुलांना ना लहानपणापासून अभ्यासाची सवय लावा किंवा कारण एकदा जर मुलं हायस्कूलमध्ये गेली ना, तर त्यांचं बेसिक आहे ते इम्प्रूव्ह करणं थोडंसं कठीण जातं. कारण त्यांचं सिलेबसच इतकं जास्त असतं, की त्याच्यामध्ये जर तुम्ही त्यांना बेसिक शिकवायला गेले, तर ते ज्या इयत्तेमध्ये आहेत, त्या इयत्तेचा अभ्यासक्रम पूर्ण करून घेणं थोडंसं कठीण होईल. त्याच्यामुळे मुलांना लहानपणापासूनच अभ्यासाची सवय लावा आणि आपल्या चॅनलवरती मुलांचा अभ्यास कसा घ्यावा या संदर्भामध्ये भरपूर व्हिडिओज आहेत, ते तुम्ही चेकआउट करू शकता.